श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी अमावस्या प्रारंभ सायंकाळी 8:35 आणि समाप्ती परवा मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:31 होत आहे. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून सर्व घर स्वच्छ पुसून घ्यावे. अमावस्येला करावयाची विशेष सेवा म्हणजे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीर लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गसूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर शेंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोऱ्यांवर वर्गासूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. घर असेल, दुकान किंवा ऑफिस यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा. अमावस्येला असोला नारळ, कोहळा आणि गोरक्ष चिंच आणून त्यावरती खालीलप्रमाणे सेवा करावी. श्री स्वामी समर्थ एक माळ जप करावा. श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र ओम राम चिरंजीविने नमः, ओम राम चिरंजीविने नमः असा एक माळ बीज मंत्र करावा. शाबरी मंत्र एक माळ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. नवनाथ मंत्र 11 वेळा करावा. कालभैरवाष्टक 11 वेळा करावे. वल्गसूक्त 11 वेळा करावे. गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडी सहित बांधावे. जर अगोदरच बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ किंवा गोरक्ष चिंच आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. अमावस्येच्या दिवशी हिरण्यदानही करू शकता. 12 ते 12:30 दरम्यान जानवे, जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान करणे म्हणजे हिरण्यदान होय. ही सर्व सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी मी रुजू करत आहे आणि इथेच थांबते. जास्तीत जास्त माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.